राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज. कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. आठ ते 10 दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाचं जळगाव जिल्ह्यामध्ये पुनरागमन. बाकी राहिलेल्या पेरण्यांची कामं पूर्ण होणार. भुसावळ तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे नदी प्रवाहित. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. लोणावळ्यात अवजड वाहनबंदीच्या आदेशाचं उल्लंघन. 112 वाहनांवर दंडात्मक कारवाई. राणीच्या बागेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी. नागरिकांची ऑनलाईन बुकिंगला पसंती. शिवशाहीतली घरं धारावी पुनर्वसनासाठी. DRPPL कडून संक्रमण शिबिरासाठी 334 घरांची मागणी. MST CET सामायिक प्रवेश परीक्षेच्या निकालासंदर्भात विविध आक्षेप. विद्यार्थ्यांना 2 दिवसांसाठी उत्तरपत्रिका आणि उत्तर तालिका पाहता येणार. बेलासीस उड्डाणपूल सोमवारपासून बंद. पुढील 18 महिन्यांसाठी पूल वाहतुकीसाठी बंद. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आता पुन्हा सुधारित धोरण. बदल्यांमधील अनियमिततेविरोधात शिक्षकांना दाद मागता येणार. परीक्षांबाबत उद्भवलेल्या वादांमुळे प्रवेशांचं गणित कोलमडलं. शैक्षणिक वर्ष उशिरानं सुरू होणार. नीट UGCच्या फेरपरीक्षेला 750 विद्यार्थी अनुपस्थित. 813 विद्यार्थ्यांनीच दिली परीक्षा. MMRDA प्रकल्पांसाठी वाढीव निविदा. 3 प्रकल्पांच्या खर्चात 16,577 कोटींची वाढ. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी 2206 कोटींचे खर्च केले जाणार. पश्चिम रेल्वेच्या 50हून अधिक स्थानकांचा समावेश. विमान दुरुस्तीचा मोठा हब बनणार. AR इंदमार या 15 एकरात 6 अतिरिक्त हँगर तयार केले जाणार. IITला टॉपरची पसंती. कॉम्प्युटर सायन्सला प्रथम प्राधान्य. मुंबई महानगरपालिकेत 52,221 पदं रिक्त. 1 लाख कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा तणाव. मावळच्या नाणोली गावात बिबट्याचा मुक्त संचार. नागरिकांना सतर्क राहण्याचं वन विभागाचं आवाहन.